कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्र में सफाई कर्मचारियों ने खंबाड़पाड़ा डिपो पर काम बंद आंदोलन किया। वजह थी नई ठेका कंपनी द्वारा उन्हें काम पर नहीं लिया जाना। शिवसेना ठाकरे गुट के जिला प्रमुख दीपेश मात्रे ने हस्तक्षेप कर कंपनी और प्रशासन से चर्चा की। मांग की गई कि कर्मचारियों को 15 अगस्त तक काम पर लिया जाए। कंपनी ने ये मांग मान ली और बकाया वेतन का भी आश्वासन दिया। इसके बाद कर्मचारियों ने आंदोलन वापस ले लिया। सुमित कंपनी आल्यापासून याच्यातले जवळजवळ 850 ते 900 मुलं ज्यांना कामावरनं कमी करण्यात आलं होतं त्यांना कामावर घेण्यात आलं नव्हतं। या कंत्राटी कामगारांनी आज इथे काम बंद आंदोलन पुकारलं होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी मला संपर्क साधला। मी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त अभिनव गोयल साहेब, त्याचबरोबर बोरकर साहेब, हर्षल गायकवाड यांना संपर्क साधला आणि आयुक्त असतील किंवा महापालिकेचे अधिकारी असतील यांचा एक पॉझिटिव्ह रिप्लाय की या सर्व कामगार जे आज बाहेर आहेत त्यांना आम्ही 15 ऑगस्टच्या आत या कॉन्ट्रॅक्ट कंपनीमध्ये जे 1 वर्षाच्या अधिक काम करतात त्यांना सगळ्यांना कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर कामावर घेण्याचं आश्वासन आज दिलेलं आहे आणि त्याबद्दल मी महापालिकेचे आभार मानतो। कारण ही कचऱ्यामध्ये काम करणारी गेल्या 8 वर्षापासून कोविड मध्ये काम करणारे माझे कामगार आहेत, यांना कुठेतरी नवीन कंपनी आली म्हणून रस्त्यावर काढणं योग्य नाही आणि माझा तर ठाम आरोप आहे की यांच्याकडनं काही दलालांनी 50-50 हजार रुपये तुमच्याकडनं आम्हाला द्या तेव्हाच तुम्हाला कामावर लावू असं देखील यांना सांगितलं होतं। आणि मी आज तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छितो की कोणालाही 1 रुपया कामावर लागण्यासाठी द्यायची गरज लागणार नाही असं आश्वासन महापालिकेने आणि सुमित कंपनीने देखील दिलेलं आहे। एकही कामगाराला 1 रुपया द्यायची गरज नाही। मी काही ऑडिओ क्लिप्स तुम्हाला देणार आहे आज। त्या ऑडिओ क्लिप्स मध्ये आपल्याला कळेल की या कामगारांना कसं वेटीस धरला जात होतं आणि 50-50 हजार रुपयाची डिमांड केली जात होती। तर आज ते आयुक्तांनी सगळे हे खारिज केलेलं आहे। कुठलीही 1 रुपया कोणाला द्यायची गरज लागणार नाही आणि या सगळ्या कामगारांना 15 ऑगस्टच्या आत पूर्णपणे या कंपनीमध्ये कामाला घेतलं जाईल। पैसे मागणारे दलाल आहेत, हे दलाल कंपनीचे काही लोक होते पण कंपनीने आता त्यांना बाजूला केलेलं असं आम्हाला सांगितलेलं आहे। परंतु परत जर आमच्या कानावर आला तर त्यांना शिवसेना स्टाईलने प्रसाद मिळेल, जे कामगारांकडनं प्रसाद मागतील, पैसे मागतील त्यांना। जुन्या कंपनीमध्ये जुन्या कॉन्ट्रॅक्टरकडे काही लोकांचा पगार थकलेला आहे, त्याच्यासाठी बोरकर साहेबांशी माझं बोलणं झालेलं आहे आणि त्यांचाही पगार लवकरच मिळेल अशी अपेक्षा आम्हाला आहे।